हॅलो, नमस्कार, सुप्रभात. तुमच्यासोबत आहे आरजे उत्सवी आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने अविनाश विश्वजित हे म्युझिक कंपोजर्स, लिरिसिस्ट आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मातीतल्या वाद्यांविषयी बोलतोय. हाय, कशी आहेस तू? आणि आम्ही पण तेवढेच एक्साइटेड आहोत. हाय, मी विश्वजित आणि वर्ल्ड म्युझिक डेच्या तुम्हाला सगळ्यांना आणि तुला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर संगीताविषयी बोलतोय आपण. संगीत क्षेत्रात तुम्ही जेव्हा वळलात तेव्हा असं कुठलं वाद्य होतं ज्याच्यामुळे तुम्हाला आकर्षण निर्माण झालं? तुला खरं सांगू का, आपल्या लहानपणापासूनच ना आपण ही सगळी वाद्य खरं तर बघत असतो. तर मी जेव्हा शाळेमध्ये जायचो ना तेव्हा आमच्या घरी एक वारकरी बुवा यायचे आणि त्या वारकरी बुवांच्या एका हातामध्ये एकतारी असायची आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळ्या असायच्या. तर मी ना त्यांना बघायचो. मला एवढं एक कुतूहल वाटायचं ना की टंग डंग डग असं एका हाताने वाजत आहेत आणि दुसऱ्या हाताने चिपळ्या. सो मी म्हणजे माझी आणि त्यांची एका महिन्याभरानंतर थोडी थोडी ओळख झाली आणि नंतर मग काही काळानंतर आमची दोस्ती पण झाली. तर मी त्यांना म्हटलं की मला पण एकदा ट्राय करायचं आहे. तर त्यांनी मला दिलं ते एकतारे आणि चिपळ्या. पण तुला सांगतो ते इतकं डिफिकल्ट आहे दोघांचं कॉम्बिनेशन करून वाजवणं. तर म्हणजे इतकं कुतूहल होतं त्या दोन्ही वाद्यांबद्दल आणि पहिल्यांदा ती दोन वाद्य लहानपणी तेव्हा हातामध्ये घेतली होती. विश्वजित सर? ॲक्च्युली असं मला सांगता येणार नाही, पण माझी पहिली ओळख अशी जी वाद्याशी आहे अशा एखाद्या तर मालवणचा माझा जन्म आहे. मी मालवणला 3री 4थीपर्यंत 5वीपर्यंत होतो. तर पहाटे पहाटे एक आमच्या इकडे पिंगळ्या ज्योतिषी आहे किंवा कुडमुड्या ज्योतिषी म्हणतात त्याला. तर त्याच्या हातात एक छोटीशी अशी डमरू टाईपचं वाद्य असतं आणि त्याला टाळ पण असतो. तर त्याचा एक विशिष्ट नाद तयार होतो आणि त्याने तो त्याची जी काही कवनं असतात ती म्हणत हिंडत असतो गल्ल्या रस्त्यांमधनं. तर ती माझी पहिली ओळख होती की एक 5:30-6 वाजता तो त्याने झोपमोड व्हायची आणि ते काय वाजतंय ह्याचं एक कुतूहल त्यावेळेला निर्माण झालं होतं. आणि नंतर मग हळूहळू जसं मोठा होत गेलो तसं मला सगळ्यात इम्प्रेस केलेलं जो मूवी होता तो जैत्रे जैत असेल, ज्याच्यामध्ये अनेक परकशन्सचा वेगवेगळा आवाज पहिल्यांदा मला कळला की अरे हा हे असं आहे, हे असं असतं. सगळी परकशन ओरिएंटेड गाणी त्या फिल्ममध्ये होती आणि अतिशय वेगळं म्हणजे लोकसंगीताचा बाज धरून केलेली सगळी गाणी होती. सो दॅट वॉज माय फर्स्ट. आणि वाद्यसंगीतावरून म्हणजे आपण चित्रपट बघून इन्स्पायर होतो, जैत्रे जैत तुम्ही म्हणालात. तर वाद्यसंगीतावरून कधीतरी आपण असंही होतं की एखादा ठेका किंवा एखादा ताल आहे एखाद्या वाद्याचा आणि त्याच्यावरून आपल्याला लिरिक्स सुचतात किंवा काही गाणी आधी चाल तयार होते आणि मग त्याचे बोल लिहिले जातात. तर मग तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की एखाद्या वाद्याचा नाद तुम्हाला आवडला की अरे हा बीट छान बसतोय, छान वाटतंय, तर मग त्याला त्या अनुषंगाने मला हे सुचलं की हे असं लिहावं, असं कधी? कारण तुम्ही लिरिक्स सुद्धा लिहिता, तर मग असा कधी अनुभव आलाय का? बेसिकली मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठलंही वाद्य जे असतं, आता समजा ढोलकी आहे किंवा दिमडी आहे किंवा बगलबच्चा आहे, अशी वेगवेगळी वाद्य आहेत महाराष्ट्रातली ओळखीची लोकांच्या. तर ढोलकीचा टांग 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 वाजलं की एक वेगळ्या स्वरावटीमध्ये नादामध्ये आपण जातो आणि तो नाद एक वेगळ्याच सुरावटी घेऊन आपोआप येतो. सो ते वाद्याचा तो जो एक साऊंड असतो तो क्रिएट झाला. दिमडी, आता दिमडीचा आवाजामध्ये कसं टुम टुम असं सगळे साऊंड्स आहेत, त्याचे जी काय म्हणू बोल म्हणू आपण, तर ते सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं जर प्लेस केले आणि त्याचा जो ठेका तयार होतो तो एक मस्ती मजा आणतो. त्याच्यामुळे एखादं गाणं इन्स्पायर होऊ शकतं. सो प्रत्येक वाद्याचं जे कॅरेक्टर आहे त्या हिशोबातनं येणारा सुरावट ही तशी असते आणि त्याप्रमाणे एक इन्स्पिरेशन मिळतंच संगीतकाराला. काय असतं ना, आणि ही जी वाद्य असतात त्यांच्या एक ग्रूव्ज असतात
आणि त्या ग्रूव्हचे पॅटर्न असतात. बरं. अनेक वेळेला काय होतं की ते ग्रूव्हचे पॅटर्न आम्ही लावतो आमची गाणी कंपोज करत असताना, आणि ते पॅटर्न तुम्हाला इन्स्पायर करतात कंपोज करण्यासाठी. म्हणजे आता बरीचशी गाणी असतात ज्याच्यामध्ये डफ जे आपलं वाद्य असतं, डफ आहे ते वाद्य वाजतं, आणि मग कधीतरी एखादं देशभक्तीपर गाणं असेल किंवा प्रेरणा देणारं गाणं असेल तर त्याच्यामध्ये छोटासा चंडाचा एक तुम्ही रोल टाकलात, तक 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 तक, आणि मागे डफचा ग्रूव चालला, धिंग तक झिंग झिंग तक 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 तक, की एक त्याला पेस मिळाला, की एक माहोलच बदलतो. आणि मग त्यानंतर तुम्ही जे कंपोज करत असता त्याला एक वेगळं डायमेन्शन मिळतं. सो ऑलवेज ही जी वाद्य असतात ती कंपोजर्सला ऑलवेज इन्स्पायर करत असतात. कधीकधी त्या पॅटर्न्समधनं सुद्धा आम्हाला आमच्या कंपोजिशनचा एक पॅटर्न मिळतो. म्हणजे एखादं सॅड सॉन्ग असेल तर गंभीर मला नाद तयार करायचा आहे त्याच्या मागचा सगळा, तर वाद्य कुठलं असेल तर ऑब्व्हियसली डफ असेल, कारण डफचा नाद असा ढम टाक धम, ह्यातनं अनेक पॅटर्न तयार होतात आणि त्यातनं जो नाद तयार होतो, त्याचा जो कॅरेक्टर असतं प्रत्येक वाद्याचं, मग अशी म्हणलो तसं, त्यातनं ते गाणं वेगळं वेगळं साऊंड होतं. म्हणजे गाण्याची प्रकृती ठरते, भाव ठरतो, आणि त्या वाद्यामुळे ती मजा येते त्याला. कॅरेक्टरच्या बाबतीत बोलत असताना काही वाद्य अशी पण आहेत जी महाराष्ट्राच्या बाहेरून आली आहेत, पण ती ॲडॅप्ट झाली आहेत किंवा ती आपल्याकडे आपल्या मातीत रुजली आहेत, रुळली आहेत, आणि मग ती इव्हॉल्व्ह होत गेली आणि मग ती आपल्या संगीतात वापरली गेली. अशी कुठली वाद्य आहेत जी साऊंड्स ऑफ महाराष्ट्रामध्ये आता इन्क्लूड होतात? महाराष्ट्राचं खरं जे वाद्य ज्यांनी म्हणजे बाहेरच्या लोकांना महाराष्ट्राचं वाद्य असं जर विचारलं तर एकच नाव येईल, अर्थात ढोलकी. आणि ढोलकी हे आपलं वाद्यच आहे आता असं म्हणायला लागेल, कारण इतके वर्ष आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक फोक प्रकारामध्ये, इस्पेशली लावणी या प्रकारामध्ये आपण ढोलकी ऐकतो. पण इतर महाराष्ट्राच्या भागांमध्ये अनेक फेस्टिवल्सना, अनेक ठिकाणी ढोलकी आणि शहनाई असे सुद्धा कॉम्बिनेशन जिथे खूप मंगल कार्य असतात तिथे वाजवली जातात. सो ढोलकी हे वाद्य फक्त तमाशापुरतंच मर्यादित नाही आहे. आणि ढोलकी हे वाद्यसुद्धा आधी, म्हणजे जसं आपल्याला सगळ्यांना ढोलकी माहिती आहे की एका बाजूला शाई असते, त्याच्या जी चाटी असते, आणि दुसऱ्या बाजूला बाया असतो. पण काही ज्या ढोलक्या आधीच्या होत्या त्या ढोलक्यांमध्ये शाई नव्हती. काही जे ढोलक्यांचे प्रकार होते त्याच्यामध्ये एका बाजूला बाया होता आणि दुसऱ्या बाजूला शाई नव्हती, तर ती जी चाटी होती ती जोरात दाबून तुम्ही त्याच्यातनं एक मिंड काढायचे ढोलकी प्लेअर, आणि त्याच्यातनं एक नाद तयार व्हायचा. अशा प्रकारे सुद्धा ढोलक्या होत्या. पण नंतर ढोलकी जी शाईची ढोलकी होती त्याचा जो नाद आहे तो खूप जास्त छान असल्यामुळे ती जास्त पुढे गेली, आणि नंतर आता शाई नसलेली ढोलकी तशी मागे पडली आहे. तर इव्हॉल्व तू म्हटलीस की कशी वाद्य झाली, तर सुरुवातीला जी ढोलकी होती त्याला म्हणजे त्याचं जे ट्युनिंग करायचं आहे त्याला दोरीनी बांधलेले असायचं. म्हणजे जो बाया आणि चाटी आहे ते दोरीनी बांधलेले असायचे एकमेकांना. तर जर का आपल्याला समजा सूर चढवायचा असेल तर ती दोरी जास्त ताणायला लागायची, त्याच्यामध्ये गठ्ठे टाकायचे. पण त्याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचा की जसा चाटी जशी वर जायची तसा बाया पण वर जायचा. मग नंतर हे वाद्य इव्हॉल्व असं झालं की ती दोरी काढून त्या जागी आता स्क्रूची ढोलकी आलेली आहे. मग त्या दोन्ही वेगवेगळी ट्युनिंग्स आता आम्ही करू शकतो. आणि जी चाटी आहे त्याचं वेगळं ट्युनिंग असतं, आणि बाया पण पाय असा उतरव जोडू शकतो. सो आय थिंक टेक्नॉलॉजी इज एव्हरीवेअर. आणि ढोलकी हे फोक वाद्य असं मानलं जातं. तर खरं तर हे नॉर्थ इंडियामधनं आलं आपल्या महाराष्ट्रामध्ये, कारण पूर्वीच्या काळी ते दरबारांमध्ये, कव्वाल्यांमध्ये सुद्धा वापरलं जायचं. आणि नंतर मग ते महाराष्ट्रानं आपलंसं केलं, आणि लावणीनं ते बरोबर, म्हणजे काय म्हणतात त्याला, शरीर आणि आत्मा जसं म्हणतात तसं ते संगम लावणीच्या बाबतीत त्या वाद्याचा झाला, आणि आपल्याला आता ते आपलं वाद्य म्हणून ओळख आहे त्याची. पण मला असं वाटतं की त्या काळात हे पोवाडे म्हणा किंवा इतर सगळ्या ज्या काही संगीताचे फॉर्म होते फोकचे, लोककलेचे, तर त्याच्यामध्ये आवाज पोचवण्याकरता सुद्धा महत्त्वाचं ढोलकी हे वाद्य ठरतं. कारण त्याचा जो आवाज निर्माण होतो त्या वाद्याचा तो एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकतो, त्याचा थ्रो एवढ्या लांबपर्यंत असतो की विदाऊट माईक सुद्धा तुम्ही ढोलकी ऐकली तर अंगात संचारालयासारखं होतं. इतका त्याचा त्या वाद्याचा नाद आहे आणि त्याच्या चाटीचा एक शार्प टोन आहे. सो त्याच्यामुळे हे त्या काळात सुद्धा त्याची इव्हॉल्व होत जे वाद्य गेलं आणि ते बाहेरच्या
ओपन एअरमध्ये सुद्धा तितकंच बोलायचं आणि ते अट्रॅक्ट करायचं. त्यामुळे ढोलकी हे फार लोकसंगीतामध्ये फार महत्वाचं वाद्य ठरलं. आणि आपल्या महाराष्ट्राची ओळखच आहे ढोलकी, आणि कुठल्याही लावणीची सुरुवात टन 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 हे झाल्याशिवाय होऊ शकतच नाही. सो खूप महत्त्वाचं वाद्य आहे. आणि हे वाद्य जसं इव्हॉल्व्ह होत गेलं तसे वादकही इव्हॉल्व्ह होत गेले. मला हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा सांगावासा वाटतो की लोककलेमध्ये जे फक्त ठेके होते आधी, तर ढोलकीमध्ये सुद्धा शास्त्रीय प्रकारे ढोलकीचे तोडे आणि तुकडे काही अतिशय म्हणजे गुणी वादकांनी आणले. त्यात जे जुन्या काळचे, ज्यांनी पिंजरासारखा पिक्चर ज्यांनी वाजवला, ज्यांच्यामध्ये ढोलकी वाजवली, ते पंडित विधाते म्हणून एक होते की ज्यांनी क्लासिकलचं अंग थोडंसं ढोलकीमध्ये आणलं. आणि ते एक क्लासिकल आणि फोक याचं छान फ्युजन पण आता ढोलकीमध्ये आम्ही ऐकतो. म्हणजे आता आमच्या कंटेम्पररी जे आमचे जे मित्र आहेत, जे ऑलमोस्ट प्रत्येक चित्रपट संगीतामध्ये आज ढोलकी वाजवतात, ते कृष्णा मुसळे यांचं नाव घ्यायला लागेल, की जे अतिशय म्हणजे दर्जेदार अशी ढोलकी वाजवतात आणि शास्त्रीय प्रकारे शिकलेले ते आहेत. सत्यजित जामसंडेकर आहे, माधव पवार आहेत, विजय चव्हाण आहेत, सुलोचना वैंचा मुलगा, एक्झॅक्टली. त्यानंतर प्रभा मोसमकर आहेत. असे सॉरी कोणाची नावं चुकून राहिली असतील तर, पण हे सगळे कलाकार आज मला जी लेगसी आपली आहे ढोलकीची ती पुढे नेत आहेत. त्यामुळे ढोलकी म्हणजे फक्त एक तुकडा असा आता उरलेला नसून त्याच्यामध्ये शास्त्र आलं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तबल्यासारखी पढंत होते, त्याच्यामध्ये सुद्धा गणित आलं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ब्युटिफिकेशन आलेलं आहे. सो आय थिंक जसं वाद्य इव्हॉल्व्ह होत गेलं आहे तशी कला पण खूप इव्हॉल्व्ह होत जाती आहे. याचा खूप आनंद वाटतो. मला एक ना फार म्हणजे मराठी बाणा म्हणतात ना, मराठी कणा ताठ, तशीच वाद्य आहेत आपली. म्हणजे ढोलकीचा आवाज बघा ना, काड 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 असा म्हणजे कडकडीत आवाज, तुणतुणर घ्या, डफ घ्या, हलकी घ्या, सगळे आवाज कडकडीत आहेत. ढोलाचा आवाज एकदम म्हणजे कानाखाली मारल्यासारखा आवाज आहे. तसं सगळं मराठी बाणा त्या सगळ्या आपल्या वाद्यांमध्ये झळकतो असं म्हणजे झुकेगा नाही. एव्होल्युशन बद्दल बोलत असताना आपल्याकडे आता डिजिटलायझेशन झालेलं आहे बऱ्याच गोष्टींचं. त्यामुळे कधी कधी कॉम्पोजिशन्स करताना प्री रेकॉर्डेड सेगमेंट्स किंवा प्री रेकॉर्डेड साऊंड वापरला जातो. तर लोककलेचा जो मूळ फॉर्म आहे, जो लाईव्ह परफॉर्मन्सेस आहेत, त्याच्यातूनच लोककला इतकी प्रचलित झाली आहे. आणि त्याची एक वेगळी जादू आहे असं मला वाटतं, कारण ते लाईव्ह ऐकणं आणि रेकॉर्डेड ऐकणं ह्याच्यात खूप फरक आहे. तर आपण जेव्हा सॉंग्स रेकॉर्ड करत असतो, कॉम्पोजिशन करत असतो, तेव्हा लाईव्ह कलाकारांना आणि मातीतल्या कलाकारांना जे इतकी वर्ष वाजवत आहेत त्यांना सोबत घेऊन काम करणं हे किती महत्वाचं आहे. जसं पहिला पाऊस पडला की मातीचा वास हा तुम्हाला व्हर्च्युअली नाही अनुभवता येत, तो तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही त्या पावसात जायला लागतं, त्या मातीत मिसळायला लागतं, तेव्हा तो वास तुमच्या अंगात जातो. त्यानं काहीतरी भावना तुमच्या मनात तयार होतात. मग तो रोमॅन्टिक असेल किंवा कुठलीही आठवण असेल लहानपणाची एखादी, काही असू शकेल, या आठवणी जागा करण्याचं काम तो वास करत असतो, किंवा आपल्याला एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जात असतो. तसंच संगीताचं आहे. जर ते संगीत तुम्हाला अनुभवायचं असेल, जर ती एनर्जी तुम्हाला अनुभवायची असेल, तर ती लाईव्हमध्ये इतकी डायरेक्ट भिडते, तुमच्याशी संवाद साधते. तसं व्हर्च्युअली नाही होऊ शकत. आता हा जो तू प्रश्न विचारलायस तो आजच्या आमच्या म्युझिक प्रोग्रॅमिंगशी रिलेटेड आहे असं मी धरतो, की तो म्युझिक प्रोग्रॅमिंगमध्ये ही वाद्य आम्ही जेव्हा डिजिटायझेशन झालेलं आहे, तर त्या ह्याच्यामध्ये हे वाद्यांचा वापर लाईव्ह किती करायचा आणि नाही किती करायचा, तर ह्याला खरं तर 2-3 गोष्टी आहेत. 90% माझं उत्तर ह्याच्या बाबतीत असं आहे की ते तुम्ही लाईव्ह म्युझिशियनकडनं अनुभवल्याशिवाय तुमचं, जसं टेलर मेड कपडे असतात, आपण म्हणतो की नाही की रेडीमेड कपडे, एक थोडंसं इकडे तिकडे तर थोडंसं राहतच काही ना काहीतरी, तुमच्या शरीराप्रमाणे ते बसत नाही. तसं गाण्याचा आत्मा ह्या वाद्यांनी सजत असतो. हे सगळे साज आहेत त्याचे. ह्या साजामुळेच त्या गाण्याला एक मोहक स्वरूप येत असतं आणि तो बोलत असतं, तुमच्याशी भिडत असतं गाणं. तर त्याला जर ते तिथे आलेल्या त्या माणसानं स्वतःची एनर्जी, वादकानी स्वतःचं इनपुट नाही दिले, तर ते कुठंतरी असं अर्धवट राहतं. जेव्हा तुमच्या कम्प्युटरवरती जेव्हा काही असे पॅटर्न्स म्हणा, सॅम्पलिंग म्हणा, याच्यातनं जे तुम्ही चिकटवता तिथे एखाद्या गाण्याच्या कंपोजिशनला,
मी काय म्हणतो, हे प्रोग्रॅमर्स लोकांना बरंचसं कळत असेल आजच्या म्युझिकमध्ये जे नवीन नवीन मुलं काम करतात त्यांना, तर त्याच्यामध्ये तो एक फॅक्टर ऑलवेज एक मायनस राहतो आणि ते अर्धवट वाटतं कुठेतरी, ते कम्प्लिशनला येत नाही. पण जेव्हा तुम्ही ते सगळे वादक बोलवून त्यांच्याबरोबर ते गाणं तयार होतं, ती मजा काही वेगळीच असते आणि आजही ती जिवंत आहे. आम्ही सुद्धा ते करतो. म्हणजे ना, लावणीमध्ये मी तुला सांगतो की एक उदाहरण गाण्याचं तर आपण घेतलं की किती जीवाला राखायचं राखलं, हे गाणं आहे ना, की राया तुम्ही गांग तक तक गांग गांग धांग तक तक, ही जी एंट्री येते ना, हे जी मजा येते ना त्याच्यामध्ये, एक एनर्जीच बदलते. आता तुम्ही मला एक सांगा की हे तुम्ही प्रोग्रामिंग केलं तर ढोलकीवाला जे तुम्हाला इनपुट देईल तिथे, किंवा एक थाप तो जरी देईल ना त्यात गाणं ऐकून, कारण की त्यांनी पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये त्याचं ठेवलेलं आहे, त्या सगळी साधना आहे त्या वाद्याची. त्यामुळे कधीही एक लाईव्ह म्युझिशियन जेव्हा येईल तुमच्याकडे, फोक आर्टिस्ट येईल, तो ते गाण्याचा चेहरामोहरा बदलून टाकेल. सो कधी कधी हे पिकअप्स येतात, कधी कधी धतंक तक धतंत तक, हा पॅटर्न आला लावणीमध्ये, की एक ॲक्सेंट आले, त्या ॲक्सेंटमुळे तुमचं गाणं इतकं वर जातं. आम्ही एक लावणीवजा एक आयटम सॉन्ग केलं होतं, फॅन्टॅस्टिक म्हणतो मला. तर त्या गाण्यामध्ये ना तंतर ढंक टाकण ढंक टाकण हा पॅटर्न आम्ही ठेवला होता, पण त्याच्यात जेव्हा ढोलकी आली त्या ह्याच्यामध्ये पूर्ण लाईव्ह जेव्हा सगळी वाद्य आली, एनर्जी वॉज ऑन अ डिफरंट लेवल. ते गाणं आजही सगळीकडे वाजतं, सगळ्या इव्हेंट्समध्ये घेतलं जातं. जितकं कॉन्ट्रीब्युशन आमचं आहे तितकंच त्या फोक वादकांचं सुद्धा आहे, असं नक्कीच वाटतं. की जे पॅटर्न्स त्या गाण्यामध्ये येतात, त्या पॅटर्न्समुळे एक बहार वेगळीच येते. म्हणजे आणि आणखीन एक कसं होतं की कधी कधी तुम्ही त्या वाद्याचे ओनर नाही आहात. म्हणजे वाद्याचे ओनर म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास नाही केलेला, तुम्ही ते वाजवलेलं नाही कधी, तुम्हाला ते माहितीच नाही वाद्य काय येतं, ते कुठनं बोल कसे येतात ते माहिती नाही, आणि तुमच्यासमोर कम्प्युटर आहे आणि कुठनं तरी साऊंड मिळाला आणि तुम्ही तो चिकटवला तिथे तुमच्या गाण्याला किंवा तुमच्या म्युझिकला. होतं काय की बऱ्याच वेळा त्या वाद्याची ती भाषाच नसते, बोल वेगळे वाजलेले असतात, कधी कधी काहीतरी चुकीचेच पॅटर्न लागलेले असतात. कारण त्या वाटत असतं की हे बरोबर आहे, पण जेव्हा तो वादक येतो तो म्हणतो ना, हे ढोलकीच्या अंगात नाही वाजलेलं, हे ना असं वाजलं तर ते छान वाटेल. सो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की त्या वाद्याचा अभ्यास करणारा, त्याच्याकरता आयुष्य वाहणारा कलाकार त्याच्यावरती काम करत असतो आणि त्याला ते वाद्य पूर्णपणे माहिती असतं आणि तुमच्या गाण्याला काय सूट होईल ते त्या वादकाला जास्तच चांगलं कळतं, एक 4 पैसे जास्त. सो हा पण एक प्रोग्रामिंग डिजिटल आणि त्या वादकाचे एक कॉन्ट्रीब्युशन, ह्याच्यातला फरक आहे. तुमच्या कॉम्पोजिशन्सपैकी एक असं गाणं जे प्रत्येक गुढीपाडव्याला महाराष्ट्र दिनी ऐकायला मिळतं सगळीकडे, ते म्हणजे आली ठुमकत नार. तर या गाण्याविषयी त्याचं कशी रचना झाली, काय त्याच्यामागे थॉट होता आणि मग ते कसं पुढे रेकॉर्ड झालं, त्याविषयी मला ऐकायला आवडेल. आपण असं म्हणतो ना, एखाद्या गोष्टीवरती आपण खूप जास्त प्रेम करत असलो ना आणि मनापासनं, आणि तर ती गोष्ट कुठेतरी आपल्या वाटायला येते असं आपण म्हणतो. तसं पिंजरा या फिल्मवरती माझं आणि विश्वजितचं असीम प्रेम आहे आणि राम कदमांनी कंपोज केलेली गाणी इतकी मनापासून आवडतात. आणि हा विषय आमच्यामध्ये दोघांमध्ये अनेक वर्ष व्हायचा की अरे काय गाणी आहेत, काय कंपोज केली आहेत. आणि समहाव एक अशी अपॉर्च्युनिटी आली मुंबई पुणे मुंबई 3च्या निमित्ताने की आपण म्हणजे आली ठुमकतचा मुखडा आपण जर तो घेतला त्या गाण्यामध्ये आणि हे गाणं एंटायरली आपण रिव्हाइव्ह केलं, नवीन प्रकारे मांडलं, तर आपण काय करू शकतो. सो तो विचार आम्ही दोघांनी केला की आपण ह्या गाण्याला कसं करू, वेगळ्या प्रकारे कसं सादर करू. आणि ऑफकोर्स अंतरा तर आम्ही नवीनच कंपोज केला होता त्या गाण्याचा, मुखडा फक्त आम्ही जुन्या गाण्यांचा राम कदमांचा आम्ही ठेवला होता की जो अफलातून आहे. तर अर्थात त्या गाण्याचा जो आत्मा आहे तो कुठेही न हलवता आम्ही त्याच्यामध्ये असा विचार केला की आपल्या संस्कृतीतलेच ढोल ताशा आपण त्याच्यामध्ये वापरूयात. विश्वजित पुढे सांग. म्हणजे बघ ना, म्हणजे की ग साजणी हे ओरिजिनल तू गाणं ऐकलं असतं, ते असं बैलगाडीवरती झालं, खुळखुळ खुळखुळ असा आवाज होता आणि इतकं सुंदर ते म्हणजे त्या तुमची जी नॅचरल निसर्गातली लय असते त्याला धरून केलेलं गाणं आहे. म्हणजे ट्रेनमधली पण गाणी आपण हिंदी पिक्चर्समध्ये ऐकलेली आहेत, होगा तुमसे प्यारा कौन, किंवा अशी अनेक गाणी आहेत की जी त्या रिदमला थोडीशी मॅच करत 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 निसर्गातल्या लईला मॅच करत बैलगाडी चालते, तर त्या बैलगाडीच्या घुंगरांचा जसा आवाज होतो तसं त्याचाच ठेका बनवून त्याचेच सगळे परकशन्स वाजवून ते गाणं इतकं सुंदर केलेलं गाणं आहे राम कदमांनी. आणि तर
आता त्याला जेव्हा रिव्हिजिट करायचा विचार एक डोक्यात येतोय तर तो कसा असावा, तर तो डिजिटाइज्ड असावा का, एक हिपहॉप स्टाईल असावा का, काय ब्रेकबीट मधला असावा, डबस्टेप मधला असावा, कशा पद्धतीनं असावा. जर आपण एक नवीन एखाद्या पद्धतीने एखाद्या गाण्याला रिव्हिजिट करतो तेव्हा तो कसा असावा ह्याच्यात जेव्हा विचार केला तेव्हा आमचं असं ठरलं की ते खूप खूप प्रकृती बिघडवून टाकेल त्या गाण्याची. जो सोल आहे, मग अशी अविनाश म्हटलं तसं आत्मा त्याचा सगळा जाईल निघून. तर मग आम्ही असं म्हणलं की फोकच्या अंगाने जाऊयात आपण आणि ढोल ताशे जर वापरले आपण तर काय होईल त्याचा एक प्रयत्न करून बघूयात. आणि ते एक जरा बिग होईल गाणं. म्हणजे ते ओरिजिनली गाणं ते असं घुंगरांच्या याच्यामध्ये आणि गाडीच्या त्या ठेक्यामध्ये, बैलगाडीच्या त्या ठेक्यामध्ये सिच्युएशनसाठी कारण ते केलेलं होतं. खूप सुंदर वाटतं, असं हलकं फुलकं वाटतं. इथे ते गस आजणी आता ते जेव्हा ढोल ताशा येतं तेव्हा असं वाईड सिनेमास्कोप गाणं वाटतं. सो हा दोन्ही अप्रोचेस मधला फरक आहे, पण त्यात दोन्ही ह्याच्यामध्ये चालीमध्ये तोच एक लोकसंगीताचा जो बाज आहे तोच आहे, वाद्याच्या अरेंजमेंटमध्ये सुद्धा तोच बाज आम्ही कंटिन्यू केला. निसर्गाच्या लयीविषयी तुम्ही बोललात की आपल्या वाद्यांमधून ती एक लय आपल्याला ऐकू येते, दिसते. मला पर्सनली असं वाटतं की आपल्याकडे जी मराठी वाद्य आहेत ना, ती आपल्या स्वतःच्या आत्म्यामधली पण एक अशी लय किंवा आपल्याला नाचायला भाग पाडतात. बरीच वाद्य अशी आहेत, म्हणजे हलगी म्हणा, ढोलकी म्हणा. तर तसंच एक गाणं जे आहे, जे सेलिब्रेशन किंवा आपल्याला असं उठून की नाचायला भाग पाडेल, म्हणजे बँड बाजा बरात. तर मुंबई पुणे मुंबई 2 मधलं हे गाणं, वेडिंग सिक्वेन्समधलं गाणं, ते गाणं कॉम्पोज करताना काय भावना होत्या, किंवा म्हणजे बँड बाजा वरात घोडा घेऊन या नवरोजी, आणि मग त्याच्यापुढे त्याची बांधणी. कारण ते मी जेवढं ऐकलंय ते गाणं, त्याच्यामध्ये मध्येच थोडंसं रिदम चेंज होतो, लय चेंज होते, मग ते स्लो होतं, त्यांचा एक मॉन्टाज येतो, आणि मग ते परत की ते बाहेर आले आणि मग परत नाचायला लागले. ते मला ऐकायचंय. आपल्या फोक इन्स्ट्रुमेंट्समध्ये ना, जशी रिदम साईडची फोक इन्स्ट्रुमेंट्सबद्दल आपण बरंच बोललो, तसं ना शहनाई हे वाद्य खूपसं आपलंच आहे आता. म्हणजे कारण की आपल्या पारंपरिक सगळ्या शुभकार्यांमध्ये शहनाई हे वाद्य वाजतंच, आणि ते म्हणजे पारंपरिकरित्या ते वाजतच आलेलं आहे. आणि शहरांमध्ये, गावांमध्ये सगळीकडे हे वाद्य वाजतं. त्यामुळे नॅचरली आम्ही तोही विचार केला होता की जे वाद्य पारंपरिक लग्नांमध्ये वाजतं किंवा शुभकार्यांमध्ये वाजतं ते असायला पाहिजे आपल्या गाण्यामध्ये. सो मेलडी साईडचं ते वाद्य त्यांनी सुरुवात होते. आणि अर्थातच सगळे जी इंडियन महाराष्ट्रीयन परकशन्स आहेत, कारण हे महाराष्ट्रीयन वेडिंग आहे, त्यामुळे त्याच्यात आता आपण बोललेले सगळेच चौघडा सुद्धा आम्ही त्याच्यात लाईव्ह केलेलं आहे. हो, चौघडा सुद्धा लाईव्ह केलं, खरं आहे गोष्ट. आणि ना चौघड्यासारखंच एक खूप जबरदस्त वाद्य ज्याचा उल्लेख व्हायलाच पाहिजे म्हणजे संबळ. आणि आपला जो गोंधळ हा जो प्रकार असतो त्याच्यात ती संबळशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे खरंच सगळ्यात जर आपलं वाद्य म्हणायला झालं तर जे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये तयार व्हायला लागलं ते संबळ. आणि काय इनोव्हेटिव्ह कमाल वाद्य यार ते. या गाण्यात पण संबळ वापरली गेली का? या गाण्यात नाही वापरली गेली, पण आम्ही जे गोंधळ केलेले त्या गोंधळामध्ये मात्र संबळ हे वाद्य वापरलं गेलेलंच आहे. आणि त्या संबळ या वाद्याचं कदाचित काही नवीन मुलांना माहिती नसेल की काय एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर असतं. तर त्याला तबल्यासारखेच 2 ड्रम्स आहेत आपण असं म्हणू, आणि त्याच्यातला जो बाया आहे, म्हणजे जो बेस प्रोड्यूस करणारा जो ड्रम आहे तो मांड्यांमध्ये असा बसवला जातो, आणि तो मांड्यांनी दाबून त्याची जी विड्थ आहे, तो डायमीटर आहे तो कमी जास्त केला जातो. दंगनंग 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 हा आवाज जो जनरेट होतो संबळमधनं, तो त्या प्रेशर व्हेरिएशनमुळे आवाज बदलत जातो. आणि एक जो आहे तो ताशासारखा वाजतो की जो अतिशय कडक धंग कडक कडक असा तो पॅटर्न आहे. आणि ते वाजवणं म्हणजे दोन्ही ड्रम्सचा तुम्हाला तोल तर सांभाळायचा आहे, स्टिकनी वाजवायचं आहे, प्लस मांड्यांमधनं आपल्याला तो नाच जनरेट करायचा आहे. इतकं अकम्प्लिश्ड वाद्य आहे. आणि संबळ ज्या फोक गाण्यांमध्ये आहेत ऑलमोस्ट ती सगळी गाणी लोकप्रिय आहेत. सो अतिशय हिट वाद्य आहे मराठी, अतिशय अध्यात्माशी जोडलं गेलेलं वाद्य आहे. म्हणजे तुमची पूजा असो, गोंधळ असो, जागरण असो, देवीची आराधना असो, अनेक प्रकारच्या पूजांमध्ये हे वाद्य आपल्याला दिसलेलं आहे. सो महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हे संबळ ते ढोलकी ही जी रेंज आहे ना, ती अध्यात्मापासून शृंगारापर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर करते. सो बँड बाजा वरात तू आपलं जे आता गाणं आपण बोलत होतो त्याच्याविषयी, तर त्यातलं जे गणपती त्यातलं ढोल पथक होतं, तर आम्हाला ते सगळं ढोल पथक लाईव्ह रेकॉर्ड करायचं होतं.
तर आम्ही वेगवेगळी ढोल पथकं त्यासाठी, कारण की कसं आहे की ढोल पथकं जी वाजवतात ढोल आणि ताशा, ती त्यांच्या नादामध्ये मस्त वाजवतात, पण रेकॉर्डिंगला कसं असतं की त्या क्लिकवरती तसं वाजलं गेलं पाहिजे. आणि तो आवाज इन इट सेल्फ, ढोल आणि ताशाचा आवाज एवढा मोठा असतो की त्यांना हेडफोन देऊन क्लिक वरती ते करून घेणं. पण आता अशी ढोल पथकं पण पुण्यामध्ये तयार होत आहेत की जी क्लिकवरती हे सगळं वाजवू शकतो. सो 6-7 ढोल आणि जवळजवळ 10 त्याच्यामध्ये ताशे, असं लाईव्ह सगळं आम्ही हे केलं ढोल पथकांना घेऊन. त्यामुळे आज जे आपल्याला ऐकू येतं एवढं ह्यूज, ते सगळं लाईव्ह वादकांना वापरल्यामुळे तो इफेक्ट त्याचा आहे. म्हणजे आता आम्ही एका नवीन चित्रपटावरती काम करतोय, फुलवंती नावाचा, जो खरं तर म्हणजे एक पिरियड फिल्म आहे, पेशवेकालीन फिल्म आहे. आणि त्याच्यात सुद्धा आम्ही लावणी आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने म्युझिकलच आहे, कम्प्लीट पिक्चरच. तर त्याच्यातली एक जी लावणी केली आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही हे पण कटाक्षाने बघितलं. आमच्या कृष्णा मुसळेंनी मगाशी यांनी जे नाव घेतलं, प्रभा मोसमकर, यांनीच सगळ्यांनी वाजवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आमचे एक खूप सिनियर पर्कशनिस्ट आहेत म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमधले, दीपकजी बोरकर, त्यांनी सुद्धा त्यांचे इनपुट्स दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी ना चौंडकं वापरलं आहे आम्ही एका पॅचला, की ते आम्ही आत्ताच एक 5 दिवसापूर्वी आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. ते लवकरच येईलच गाणं भेटीला तुमच्या. तर त्यात वाद्य काढल्यानंतर त्यांनी वाजवलं आणि त्याच्यानंतर म्हणले, अरे काय बरं वाटलं मला आज. मी जवळपास 8 वर्षांनी हे वाद्य बाहेर काढलं आणि वाजवलं आहे. कारण अवघड आहे ते वाद्य वाजवायला. त्याचं ती रिदम, लय आणि त्याचा जो एक घुमारा असतो तो सांभाळत ते एकाच तारेवरती ते चामड्याला ते अटॅच केलेलं असतं आणि त्याच्यातनं ते आवाज तयार करणं तो. आणि कुठंतरी मला असं एक चाटून पण गेलं की म्हणजे हे वाद्य आता हळूहळू आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होणार का काय, की निघून जाणार का काय, मरणार का काय हे वाद्य, ते वाजवणारे ते विसरून जाणार का काय. काही गोष्टी ह्या तुम्ही जेव्हा तुम्हाला संधी असते तेव्हा तुम्ही त्या रिव्हिजिट करून तुम्ही त्या एक्सप्लोअर केल्या पाहिजेत, तर ते जिवंत राहील आणि तर ते लोकांना ऐकायला मिळेल. सो दीपकजींनी फारच मस्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आणि एक वेगळंच तो पिरियडमधली लावणी कशी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय वाद्य असली पाहिजे, हा सगळा विचार करून आम्ही ते गाणं तयार केलं. आपण मगाशी अध्यात्माविषयी बोलत होतो थोडंसं, तर भेटला विठ्ठल या कॉम्पोजिशनविषयी, म्हणजे त्यात वापरली गेलेली वाद्य आणि मग त्याची प्रोसेस, ती सुद्धा थोडक्यात ऐकायला आवडेल. नक्कीच. आय थिंक संपूर्ण महाराष्ट्राने आपलंसं केलेलं आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गुरुपौर्णिमेला वाजणारं हे गाणं आहे. आणि ह्याची इन्स्पिरेशन कुठनं तरी, आपण इतके वर्ष म्हणजे जेव्हा वारी ला जाणारे वारकरी बघतो आणि त्यांच्या हातामध्ये असलेला एक मृदुंग, एक पखावज रादर, आणि टाळ चिपळ्या आणि त्यांचा नाद, आणि त्याच्यातनं तो होणारा विठ्ठलाचा गजर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, धंग तांग तक तंग तांग तक तंग तांग तक तागिन धांग, हा जो एक ठेका चालू होतो ना, आणि तुम्ही जर का सबकॉन्शियसली तुम्ही त्या ठेक्यामध्ये कधी हरवता तुम्हाला कळत नाही. तुम्ही त्या कम्युनिटीचा पार्ट कधी बनता सगळं विसरता तुम्ही. काय जादू आहे बघा या ठेक्यामध्ये, काय तो एक ठेका तुम्ही लावून बघा आणि तुम्ही फक्त हे म्हणा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्यांचा जो नामघोष चालू असतो त्याला तुम्ही फॉलो करा. तुम्ही एका वेगळ्या ट्रान्समध्ये नाही गेलात तर मी काही हरायला तयार आहे. अशी जादू आहे त्या ठेक्याची. तर ते गाणं कंपोज झाल्यानंतर म्हणजे त्याचे सगळे पखावाज आणि इतके विश्वित, आता आय थिंक जास्त इलॅबोरेटली रेकॉर्डिंगबद्दल सांगेल. म्हणजे पखावाज हे एक वाद्य इतकं सुंदर वाद्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ना सगळे एंड्स फ्रिक्वेन्सी वाईज, म्हणजे लोचा धम पण मॅच होतो आणि एकदम वरच्या फ्रिक्वेन्सीची चाटी पण त्याची बोलते अशी छान अशी चांग करून, आणि तिचा नाद असा खूप वेळ आज त्याची राहते. आणि त्याच्यामुळेच ते एक ना मंदिरातल्या गाभाऱ्याचं फील आहे त्या वाद्याला. म्हणजे शंकराचं वाद्य म्हणतात मृदुंग हे, आणि शिवशंकरापासनं आपल्या
म्हणजे तुम्ही शंकराचार्याचा डमरू बघितलेला आहे, तर ते त्यावेळेपासनं ही वाद्यांचं इव्हॉल्व्ह झालेलं पखवाज हे सगळ्यात जुनं वाद्य मानलं जातं. बरोबर. तर मृदुंग म्हणतात, कुठे कुठे त्याला पखावाज म्हणतात, पण वाद्याचा शेप किंवा साऊंडचं स्ट्रक्चर तेच. तर त्याच्यानंतर तो इव्हॉल्व्ह होत 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 आपल्या भजनी परंपरेमध्ये तो इतका मिक्स झाला वाद्य ते. आणि ऑफकोर्स भेटला विठ्ठला हा एक सुंदर अभंग होता. आणि ते जे प्रोग्रेशन होतं सगळं, की दिघे साहेबांना त्यांच्या गुरुबद्दल वाटणारी आत्मीयता, तळमळ ही सगळी त्या गाण्यामध्ये आम्हाला दाखवायची होती. आणि त्याच्याकरता एक ह्यूज असा एक ग्राफ आम्हाला त्याचा तयार करायचा होता. सो आम्ही त्याच्यामध्ये 4-5 म्युझिशियन्स ॲट अ टाईम, रिदमिस्ट ॲट अ टाईम वाजवणारे सगळे वादक बोलवलेले होते, दिग्गज वादक होते. आणि त्या पखवाजांचा एकत्र असा जो आता आपण जसे स्टुडिओत बसलेलो आहे तसा तो जो नाद तिथे जो कानात माझ्या आजही वाजतोय आणि शहारे येत आहेत, तर तो जो तिथे यायचा नाद तो कदाचित स्टुडिओमध्ये हे वाद्यांना ती कन्वर्ट झाल्यानंतर थोडंसं एक लिमिटेशन येतं, कारण लाईव्हचा जो एक एनर्जी आपल्याला तुम्हाला मिळते मगाशी मी म्हणालो तसं, तर त्यानेच तो एक गाणं बनत गेलं आणि ते ॲट पार गेलं. म्हणजे ते लोकांना आवडलंच गाणं. नक्कीच नाही. आणि लाईव्हची गंमत आता विश्वजित जे म्हणत होतं ते मी जस्ट थोडक्यात एक मला सांगायचं आहे की ती जी व्हायब्रेशन्स आहेत ना त्या वाद्यातली, ती तुम्ही प्लीज 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 लाईव्ह वादक जेव्हा वाजवत असेल त्यांच्या शेजारी उभे राहा तुम्ही, कारण ती व्हायब्रेशन्स तुम्हाला म्हणजे ऑफकोर्स एक त्याचा अंदाज तुम्हाला येतो जेव्हा तुम्ही ऐकता तुम्ही हेडफोन्सवरनं किंवा चांगल्या सिस्टीमवरनं, पण ती जी ॲक्च्युअल व्हायब्रेशन्स आहेत त्या वाद्यातनं येणारे, तो जो नाद आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्या वादकांच्या शेजारी उभं राहून तो एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, एवढं नक्की. लोक तुमच्या गाण्यातून इन्स्पायर होत असतात या पूर्ण प्रोसेसमध्ये. तुम्ही अशा कुठल्या कंटेम्पररी म्युझिक डिरेक्टर म्हणा किंवा आर्टिस्ट मधून त्यांच्या कामामधून तुम्ही इन्स्पायर झालात, असं झालंय का? येस, ऑफकोर्स. म्हणजे मी जसं म्हटलं की एक फिल्म जी मला प्रचंड आवडते आणि आमच्या दोघांचाही तो इन्स्पिरेशन पॉईंट आहे ती म्हणजे पिंजरा. म्हणजे इन एव्हरी ॲस्पेक्ट आणि म्युझिक तर कमाल. इतक्या लावण्यात त्याच्यामध्ये, इतकी गाणी आहेत, पण किती वेळा आपण बघू शकतो तो पिक्चर. आणि आय थिंक फोक म्युझिक करणाऱ्या लोकांनी किंवा जे लावणी प्रधान चित्रपट जे असतात त्याच्यासाठी आय थिंक माझ्यासाठी ते टॉप मोस्ट रेटेड फिल्म आहे. ओके. म्हणजे ऑफकोर्स म्हणजे पिंजरा, जैत रे जैत हे ना मराठी संगीताचे एन्सायक्लोपीडिया आहेत, की तुम्ही कुठलंही पान उघडा त्याच्यामध्ये एक वेगळी इन्फॉर्मेशन, वेगळं नॉलेज तुम्हाला मिळतं. तसं ह्या गाण्यांमध्ये या सगळ्या लोकांनी ते करून ठेवलेलं आहे, की तुमचे वेगवेगळे पॅटर्न्स ते कसे वापरायचे, ते कशी वाद्य ते साऊंड होतात, हे त्या लोकांनी एक 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी जे काय असेल ते त्यावेळेला जे केलेलं आहे ते म्हणजे अभ्यासाचा एक अखंड चालत राहणारा विषय आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे आजही काम करणारी जी अनेक म्युझिक डिरेक्टर्स आहेत ते सुद्धा त्यांच्या परीनं त्याच्यावरती अजून अभ्यास करून ते अजून समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात मराठी संगीत. आणि हीच तर आपल्या मराठी संगीताची खासियत आहे. मला एक पॉईंट इथे ॲड करायचा बरं का विश्वजित, की पिंजरा ह्या चित्रपटाचा आत्ता आपण उल्लेख केला तर एका वाद्याचा उल्लेख जरूर व्हायला पाहिजे, आणि ते वाद्य क्लॅरनेट. ॲक्च्युली क्लॅरनेट हे भारतीय वाद्यच नाही, बेसिकली हे सिम्फनिकल इन्स्ट्रुमेंट आहे जे वेस्टर्न सिम्फनीजमध्ये वाजतं. पण आता ते आपल्या संस्कृतीचा एवढा पार्ट झालेला आहे, आणि राम कदम हे स्वतः क्लॅरनेट प्लेयर होते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये जे तुम्ही जर गाणी ऐकली तर टुटी सेक्शन म्हणजे वुडविंड सेक्शन जो त्या काळामध्ये यायचा, त्याच्यामध्ये क्लॅरनेट हे वाद्य खूप प्रकर्षाने आलेलं आहे. सो आता ते आपल्या संस्कृतीचा इतका जवळचा भाग बनला आहे की जणू क्लॅरनेट हे इतकं जेल होतं आपल्या फोक इन्स्ट्रुमेंटसाठी. सो आय थिंक आपण मे बी नेक्स्ट जनरेशन असं सुद्धा म्हणू शकतं की क्लॅरनेट इज अ पार्ट ऑफ महाराष्ट्र. जसं आपण हार्मोनियम समजतो. बरोबर. हार्मोनियम हे रीडचं वाद्य कुठनं तरी असं ट्रॅव्हल होत आपल्याकडे आलं. आज हार्मोनियम आपली वाटते आपल्याला. आपण ना खूप आता ज्या वाद्यांबद्दल बोललो ना ती मोस्टली रिदम ओरिएंटेड इन्स्ट्रुमेंट्स होती, पण आपल्या महाराष्ट्रीयन फोक च्या कॅटेगरीमध्ये जी मेलडीची वाद्य आहेत ती थोडीशी कमी आहेत.
म्हणजे तुतारी हे आपलं वाद्य आहे का? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महाराजांच्या काळापासून तुतारी हे वाद्य आपलं आहे की जे खूपच प्राचीन असं वाद्य आहे आणि जे चालत आलेलं आणि चालत राहणारच आहे. पण आता मला असं वाटतं की ज्यांनी एक सुरांची साथ संगत होऊ शकते असं जे आपण महाराष्ट्रीयन कल्चरनी अडॉप्ट केलेलं आहे आणि आपलंसं केलेलं आहे. म्हणजे क्लारिनेट हे वाद्य ज्याच्याबद्दल आता मी थोड्या वेळापूर्वी बोललो की जे पाश्चात्य वाद्य आहे पण त्यांच्याकडे ते वेगळ्या प्रकारे वाजतं आणि आपल्या कल्चरमध्ये आपण त्याला आपलंसं केलेलं आहे आणि अनेक वर्ष ते आता आपलं वाद्य आहे. सो शहनाई आणि क्लारिनेट ही सुद्धा आता आपल्या महाराष्ट्रीयन फोकच्या फॅमिलीमध्ये जमा झालेली वाद्य आहेत आणि आता आपण असं म्हणू शकू काही वर्षांनंतर किंवा आतासुद्धा की दे आर पार्ट ऑफ आवर फॅमिली. या ऑब्विसली म्हणजे अलॉंग विथ दिस हार्मोनियम येतेच की जी शास्त्रीय संगीतांच्या मैफिलीमध्ये सुद्धा आज म्हणजे साथीचं वाद्य म्हणून वापरलं जातं किंवा इवन ह्याच्यामधली लावण्यांमध्ये किंवा लोकसंगीतामध्ये तर अनेक ठिकाणी वापरलं जातं. सो हार्मोनियम हे सुद्धा असंच आपण ॲडॉप्ट केलेलं वाद्य आहे आणि आता ते इतकं म्हणजे ते आपलेच कपडे घालून हिंडतं असं झालेलं आहे. मला एक ऑल टाईम जे गाणं एक इम्पॅक्ट करत राहतं ते आहे मी रात्र टाकली जैत रे जैतमधलं. ते गाणं इतकं डायनॅमिक्स त्या गाण्यामध्ये असे कमालीचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे कोलॅबरेशन म्हणजे एक आपण म्हणतो फ्युजन आहे ज्याच्यामध्ये. ते फ्युजन असं आहे की त्याच्यामधला जो कोरस जेव्हा येतो तेव्हा तो एक वेस्टर्न हार्मोनाइज कोरस पण येतो पण त्याचा जो एक आदिवासी पाड्यामधली ती गोष्ट आहे त्यामुळे तो जो आणि आदिवासी पाड्यामध्ये जे एक फोक इन्स्ट्रुमेंट वाजतात त्याला तारपा असं म्हणतात. तर ते वाद्य असतात ते सर्क्युलर ब्लोईंग या पद्धतीने ते म्हणजे आपण श्वास त्यात फुंकत राहतो आणि मग ते वाजायला लागतं आणि मग त्याला ज्या कीज असतात त्याच्यावरनं एक विशिष्ट 4-5 सुरांमध्ये ते वाद्य वाजत राहतं. तर तो इफेक्ट इतका सुंदर इंट्रो म्युझिकमध्ये जनरेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळी म्हणजे आपण म्हणू की मराठीपणाचे आपल्या अगदी टिपिकल मराठमोळी सगळी वाद्य वापरली गेलेली आहेत आणि कंपोजिशन, सिंगिंग, कोरस, वाद्यमेळ, अरेंजमेंट अप्रतिम. म्हणजे त्या गाण्यासारखं गाणं होऊ शकत नाही असं मला खूप वाटतं. ऑलवेज मेक्स अन इम्पॅक्ट. माझ्याकरता असं एक गाणं जे आहे ते वल्लवरे नाखवा हो हे मी डोलकर गाणं. कारण त्याच्यामध्ये जो कोळी ठेका वेगळ्याच पद्धतीनं येतो तो फारच अपिलिंग आहे आणि त्याच्यातला एकंदर वाद्यमेळ जो आहे ना तो इतका त्याच्यात गुंगून टाकणार आहे आणि फारच कमालीचं संगीत आहे, धून आहे. सो माझ्यासाठी ते एक वेगळं कोळी गीत आहे आणि ते त्याचं कारण त्याच्या वाद्यमेळामुळे आहे, त्याच्या हार्मोनीजमुळे आहे, त्याच्या बाकीच्या म्युझिक जे पीसेस वाजतात त्यातले त्याच्यामुळे आहे. एखादं वाद्य वाजवणाऱ्या वाद्याच्या मागे एखाद्या आर्टिस्टचे इमोशन्स असतात. आर्टिस्टची लाईव्ह मनं रेकॉर्ड होतात आणि ती मनं ती फिलिंग रेकॉर्ड करण्याचं काम तुम्ही तुमच्या कॉम्पोजिशन्समधून करत असतात. आज वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने मिर्चीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारलात. थँक्यू सो मच आणि तुमच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.